नमस्कार, मी नंदकुमार शिवाजी नलवडे नागठाणे जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार लढत आहे। आज गेली 2 महिने या ठिकाणी जिल्हा परिषद आरक्षण जाहीर झाल्यापासून या ठिकाणी या गटामध्ये एक अतिशय सुंदर असं वातावरण तयार असताना माझी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी गेली 15 वर्ष काम करत असताना आजपर्यंत मी काम केलं आणि काम करत असताना माझी उमेदवारी भाजपच्या सर्वेनुसार त्या ठिकाणी जाहीर झाली होती। अनेक काही गोष्टी राजकीय दबावापोटी ज्या लोकांनी या ठिकाणी दबाव देऊन ती उमेदवारी स्वतःला कशी घेण्याचा प्रयत्न केला ही जनतेला संपूर्ण माहिती आहे। मी त्यात काही जास्त बोलणार नाही, पण खऱ्या अर्थानं आज या आमदार खासदार यांच्या ज्या पुढच्या उमेदवारांना पक्षाच्या ज्या बाईट द्यायला सुरुवात केली याचा अर्थ हा जनतेतून उठाव किती आहे ही लोकांना कळालंय। आणि आज जी ही लढाई आहे फक्त ही लढाई लोकशाहीतून जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे एवढा मोठा उद्रेक या ठिकाणी या नागठाणे गटामध्ये होत चालला आहे। आज माझ्यावर पाहिलं तुम्ही, आज माझ्या गावातील नागठाण्याची साऊंड कंपनी असेल, बेरजवाडीची माझी जाधव कंपनी असेल, माझा मित्र मी जात पात न मानणारा माझा रतन कांबळे आरके बहुजन असेल, या ठिकाणी चर्मकार समाज आमचे पवार असतील, गोसावी समाज आम्ही म्हणतो पण आम्ही काही जात पात मारत नाही, पण तुम्हाला या उल्लेख करायला लागतोय। प्रवीण पाटोळे असेल, आमचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ साळुंखे असेल, असा बहुजन समाज या माझ्या पाठीशी आहे। आणि मी ज्या ज्या गावात जातो त्या गावात त्या ठिकाणी मला प्रतिसाद मिळतोय। त्याचा अर्थ येणारा 7 तारखेला मतदानामधून कबशी चिन्ह दबून या ठिकाणी 9 तारखेला मी 100% जनतेचे श्वास गुलाल घेणार ही जाहीर सांगतो, पण चॅलेंज करतो की जनता माझ्या पाठीशी आहे। आणि तुम्ही आज किती दबाव तंत्र वापरलं, आमच्या विद्यमान आमदाराला तुम्ही बोलायला सांगितलं, असं बोलला, खासदारांना बोलायला सांगितलं, पेपरमध्ये बातमी दिली, आमदार शिवेंद्रराजांना बोलायला लावलं, हे असं बोलून जनता काय तुमच्या बोलतापणा पडणार नाही। जनतेनं एकच आवाज उठवलाय की ज्या गोष्टीत उमेदवारी डावलली गेली, ज्या गोष्टी तळागाळातले काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या खऱ्या गाडक्यात उमेदवारी नाही मिळाली, याचा उदय येत्या 7 तारखेला तुम्हाला दिसून येईल। आणि 9 तारखेला त्या ठिकाणी विजयामध्ये आपण सर्व आपल्या गटातील असेल। आणि मी एक वचन देतो की मी या ठिकाणी जी सुरुवात केलेली आहे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, आणि माझ्या पाठीची जनता राहील। आणि मी कधीही या जनतेचं दिलेलं प्रेम आयुष्यात कधी विसरू शकत नाही। एवढं मोठं भरीव प्रेम माझ्या पाठीमागे आज आहे, कारण एवढी जनता आज मी बघतोय। मी एक अपक्ष असताना माझ्या मागे भरभरून लोक येतात, मला घरात बोलून घेतात की एवढं मोठं भाग्य माझ्यासाठी भरपूर आहे। त्यामुळे येणारा काळ सर्व जनतेनं कुणा बोलत आपल्याला पळू नका, कुणा दबाव घेऊ नका। ही व्यक्तिगत लढाई, आपण कुठल्या पक्षाशी विरोध नाही तर आपण विचाराशी लढाई। आणि आपण येणाऱ्या काळ सुद्धा त्या विद्यमान आमदार असतील, त्या खासदार असतील, सर्व असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी या गटाचा विकास करायचे। आपल्यावर सर्वजण पक्षप्रेम करतात, सगळ्यांचं मनापासून जे माझ्यावर नकळत प्रेम करणारे त्यांचं मनापासून अभिनंदन। तुम्ही मला शेवटच्या क्षणापर्यंत आजपर्यंत ताकद दिली आहे, ती शेवटच्या पर्यंत 4 नंबर बटन दाबून कबशी चिन्हावर बटन दाबायचे आहे। येणाऱ्या या ठिकाणी 7 तारखेला सगळ्यांना आव्हान करतो, पहिली कबशी चिन्ह दाबा, नंतर पंचमीतीला तुम्हाला जे आवडते उमेदवार त्याचं बटन दाबा। आणि येणाऱ्या काळात ज्या अपक्ष उमेदवाराला तुम्ही निवडून देऊन त्या नागठाणे गटामध्ये लोकशाही काय असते हे दाखवून द्या, एवढीच विनंती।